पंकजा मुंडे सध्या राज्यभरात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करतायत. दररोज 3 ते 4 सभा त्या घेत आहेत. मराठवाड्यासह राज्यभरात 25 ते 30 सभा त्यांच्या झाल्या आहेत. मराठवाड्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष असताना पंकजा मुंडेंनी सर्वाधिक सभा या मराठा उमेदवारांसाठी घेतल्याचं देखील दिसून येत आहे. असं सगळं सुरू असताना पुन्हा पंकजा मुंडेंवरून राजकारण रंगलंय. बटेंगे तो कटेंगे यावरून भाजपकडून दिल्या गेलेल्या घोषणेवर पंकजा मुंडेंनी आपली भूमिका मांडली. एका वृत्तपत्राशी संवाद साधताना पंकजा मुंडेंनी माझं राजकारण वेगळं आहे, मी भाजपची आहे म्हणून या घोषणेचं समर्थन करणार नाही, विकासाच्या मुद्द्यावरून राजकारण झालं पाहिजे असं मला वाटतं, असं वक्तव्य केल्याचं छापून आलं होतं. त्यावरून राजकारण रंगलं. भाजपशी पंकजा मुंडे सहमत नाहीत अशी देखील चर्चा झाली. त्यावरूनच पंकजा मुंडेंनी आता स्पष्टपणे काय सांगितलं ते ऐका. मी इलेक्ट्रॉनिक मीडियाला कुठेही कशावरही बोलले असते तर रेकॉर्ड केलं असतं. प्रिंट मीडियाला जेव्हा आपण बोलतो, माझ्याकडे त्यांची रेकॉर्डिंग पण आहे. त्यांनी मला असं विचारलं, तुमचे कोणते नेते तुमच्या पक्षातले असं म्हणाले, तर तुमचं त्याच्यावर काय मत आहे? तर म्हटलं त्यांच्या मताशी मी सहमत असायचं कारण नाही. मी कुठेही असं म्हणले नाही, आयुष्यात म्हणणार नाही. मी एक सिरियस लीडर आहे. पण तुम्हाला किंवा काही लोकांना एक सवय आहे, माझा चांगला प्रचार चालला आहे, मी सगळीकडे फिरते, मग ते कसं थोडंसं त्रास होणारच ना. मग ते अशी बातमी लावली की पंकजा मुंडे म्हणतायत की मी भाजपच्या मताशी सहमत असण्याची गरज नाही. मी असं कधी भाजपचं नाव नाही घेतलं. माझ्याकडे ते रेकॉर्डिंग पण आहे. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं आणि मला वाटतं एबीपीनी सांगितलं पंकजा मुंडे म्हणतात भाजपशी सहमत नाही. पहिले तर तो विषयाशी मला कोणतंही कॉमेंट करायची इच्छा नाही, कारण माझे मतं जे आहे मी सभेमध्ये बोलती आहे आणि माझ्या सभाचा जो प्रचार आहे तो मोदींचा विकास, महायुती सरकारचा विकास ह्याच्यावर केंद्रित आहे. मी आत्तापर्यंत जीवनामध्ये 10,000 भाषणं केली असतील, ते ऐका ना तुम्ही. परंतु असं मी भाजपच्या मताशी सहमत नाही असं मी कधीही बोलले नाही. पण आता हे माईक घेऊन भाजपच्याही नेत्यांच्या समोर जातील, सगळ्यांचे जातील, त्यामुळे असं मी म्हणायचं काही कारण नव्हतं आणि मी तसं म्हणले नाही. माझ्याकडे ती रेकॉर्डिंग देखील आहे. खरं तर ह्याच विधानावरून सुप्रियाताई असं म्हणतात की मी आता त्याच्यावर मी काय आता टॉक शो करू शकत नाही. तर पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वतः याबाबत हा खुलासा केला आहे. मी कोणत्याही सभेमध्ये असं वक्तव्य केलं नाही. प्रिंट मीडियामध्ये काय छापून आलं त्यावर मी भाष्य अजिबात करणार नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. प्रिंट मीडियाला आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. भाजपच्या मताशी मी सहमत नाही असं मी कधीही बोलले नाही, त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे असं पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि बटेंगे तो कटेंगे यावर दिलेल्या प्रतिक्रियेवर पंकजा मुंडेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण वेगळ्या पद्धतीने बोललो, वेगळ्या पद्धतीने ते दाखवलं गेलं असं देखील पंकजा मुंडेंनी एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. एकूणच पंकजा मुंडे यांच्या सभा, त्यानंतर सुरू झालेलं हे राजकारण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर तुमचं मत सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.